नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपण जी गर्दी पाहत आहात ती गर्दी आहे तहसीलदार कार्यालयासमोर. त्याचं कारण आहे की 27 जानेवारी हा सर्वांच्यासाठी महत्त्वाचा दिवस होता. तो दिवस म्हणजे अर्ज मागे घेण्याचा. या दिवशी कोणाची बिनविरोध होती आणि कोण निवडणुकीच्या मैदानात येणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली होती. खरं तर दुपारी 3 नंतर आंधळी गणातील पंचायत समिती अर्जुन काळे यांची भारतीय जनता पार्टी बिनविरोध निवड झालेली आहे. आपण दृश्य पाहतोय तर अर्जुन काळे यांची भारतीय जनता पार्टीतून बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचा पुष्पहार देऊन सत्कार केलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या गर्दी केलेली आहे. कुकुडवाड गटातील जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे आहेत. त्याचबरोबर सिद्धनाथ संस्थेचे संचालक शेखर गांधी आहेत. आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे दिसत आहेत. पाचवडचे माजी सरपंच नवनाथ आबा शिंगाडे आहेत. मानपंचायत समितीचे माजी सभापती अतुलदादा जाधव आहेत. आपण दृश्य पाहतो कार्यक्रम समवेत अर्जुन तात्या काळे आहेत. कार्यकर्त्यांनी विजयाची खूण हातवर करून दाखवलेली आहे. शिंगणापूरचे माजी सरपंच दादासाहेब शिंगाडे या दिसत आहेत. दिगंबर राजगे, जालिंदर दडस माजी सरपंच टाकेवाडी असे विविध मान्यवर आपण बघतोय अर्जुन तात्या काळे यांच्या समवेत आहेत. बिनविरोध झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुष्पहार देऊन सत्कार केल्यानंतर कार्यकर्त्याच्या समेत गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे. फटाक्याची आतषबाजी करण्यात आलेली आहे. तहसीलदार कार्यालयातून गुलालाची उधळणीतील मिरवणूक नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या कार्यालयाकडे निघालेले आहे. नामदार जयकुमार गोरे भाऊ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांचं मार्गदर्शन मिळालेलंच आहे. त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याने आज अर्जुन तात्या काळे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. आपण दृश्य पाहत आहे ते कार्यकर्त्यांसमेत हे भव्य मिरवणूक निघालेली आहे. खरं तर आज अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्यामुळे यावेळी देवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पोलीस बघतोय ते गुलालाची उधळण केली जात आहे. आपण दृश्य विजयी मिरवणूक बघित आहात. अर्जुन तात्या काळे आहेत, शेखर गांधी आहेत, त्याचबरोबर अरुण आबा गोरे दिसत आहेत. कार्यकर्ते गुलाला न्हावून गेलेले आहेत. मिरवणूक जयकुमार गोरे भाऊ यांच्या कार्यालयाकडे झालेले आहे. त्याचा निनाद सुरू आहे आणि या मिरवणुकीनंतर बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी अर्जुन तात्या काळे बोललेले आहेत. त्यानंतर अरुण गोरे हेही माध्यमांशी बोललेले आहेत. आपण ऐकूया आणि पाहूया की विजय आणि तात्या यांनी माध्यमांशी काय बोलले. काय सांगचाल, आज आपण बिनविरोध आंधळी गणातून निवडून आलाय जनतेने आणि सगळ्या लोकांनी तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला. सर्वप्रथम ज्या माझ्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंचायत समितीला उमेदवारी करण्याची संधी दिली, त्या आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवार, सर्व नेते मंडळी आणि सर्वच नागरिकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. त्याच पद्धतीनं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय शेखरभाऊ गोरे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचंच आभार व्यक्त करतो.
आणि बिनविरोध निवडीचं म्हणाल तर जे जे इच्छुक उमेदवार होते आणि ज्यांनी फॉर्म भरले नव्हते तरी पण ते इच्छुक होते त्या सर्वांचं, आणि ज्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांनी माघार घेतली त्याही सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आता आपण बिनविरोध निवडून आलाय, बाकीच्या गटाने आणि गणात काय समीकरण असतील वगैरे काय अंदाज? आपण बिनविरोध निवडून आल्यामुळं इतर ठिकाणी काय फायदा होईल राहिलेल्या जागांचा? मुळातच बिनविरोध निवड झाली म्हणून नव्हे तर या मतदारसंघात या तालुक्यात आदरणीय जयकुमार गोरे भाऊ आणि भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकद आहे. आणि मी निवडून आलो म्हणून नव्हे, परंतु सर्वच ठिकाणी या मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी जेवढ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते सर्वच चांगल्या मताधिक्याने विजयी होतील याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. भारतीय जनता पार्टीचा विजय, भारतीय जनता पार्टीचा विजय, आमदार जयकुमार गोरे भाऊंचा विजय, आमदार जयकुमार गोरे भाऊंचा विजय, माननीय अर्जुनदादा कळेंचा विजय, माननीय अर्जुनदादा कळेंचा विजय, शंकर भाऊंचा विजय. काय सांगचाल तुमचे जवळचे विश्वासू आणि तुम्ही एकत्र काम असणारे तात्या पुन्हा एकदा बिनविरोध निवडून आलेत आणि अनेक वर्षाचा त्यांचा झेडपी आणि पंचायत समितीचा अनुभव तुम्हाला आता कामाला आला? या तालुक्याचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय भाऊ यांच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय तात्यांनी या तालुक्यात एकदम जोरदार असं कामगिरी केली आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये तात्यांचं एक चांगल्या प्रकारचं स्थान होतं आणि त्या लोकांनी त्या आशीर्वादामुळे तात्या आज बिनविरोध झाले.